टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमचं माझं आज नाशिक शहरामध्ये येणं झालंय। आज नाशिक जिल्ह्यामधले जे सर्व अधिकारी आहेत, जे आपले विभाग प्रमुख आहेत, या सगळ्या सरकारी विभाग प्रमुखांची माननीय कलेक्टर यांनी इथं आज मीटिंग बोलावली होती आणि सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेसचा जो कायदा आहे, या कायद्याच्या बाबतीमध्ये जनजागृती, या कायद्यामध्ये ज्या इंटरनल कमिटीज सांगितल्या होत्या याबद्दलचा आज एक उत्तम अशी आढावा बैठक झाली। नाशिक जिल्ह्यामधल्या सरकारी ऑफिसेसच्या IC इथं केल्या गेलेल्या आहेत आणि खाजगी आस्थापनांच्या मध्ये सुद्धा IC झालेले आहेत। दोन्ही मिळून जवळपास 10,000हून अधिक अशा समित्या इथं झालेल्या आहेत। आजचं हे जे सेशन होतं हे अतिशय उपयोगी होतं। या कायद्याच्या अंतर्गत ज्या इंटरनल कमिटीज आहेत, ज्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे, जी तक्रारदार महिला आहे तिच्या कंप्लेंटची दखल घेणं आणि त्याची चौकशी करणं असा एक मोठा अधिकार या इंटरनल कमिटीला आहे। आणि या इंटरनल कमिटीने जो निर्णय घेतला आहे तो त्या डिपार्टमेंटला, त्या विभागाला बाध्य असतो त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याकरता। याबद्दल आज उत्तम चर्चा झाली आहे। मला खात्री आहे की आजच्या या वर्कशॉपमुळं, आजच्या या मीटिंगमुळं या विषयातल्या कामाला पुढे सुद्धा अतिशय उत्तम अशी गती मिळेल। आज इथले कलेक्टर जलज शर्माजींच्या सोबत जी मीटिंग झाली आहे त्यामध्ये पण आम्ही अनेक विषय आज बोललो आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान सुरू होऊन 10 वर्ष झाली आहेत आणि 10 वर्षामध्ये या अभियानाने उत्तम गती पण पकडली आहे आणि अनेक विषयांच्यामध्ये आपण बदल घडवू शकलो आहे। मुलींचा जो जन्मदर आहे तो वाढलाच आहे, मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे, त्यांना अनेक संधी मिळत आहेत, असे अनेक उत्तम बदल या 10 वर्षामध्ये झालेले आहे। अजूनही काही बदल होणं गरजेचं आहे। याबद्दल सुद्धा एक आढावा बैठक घेण्याकरता मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे। पण हे जे अभियान आहे हे अभियान मुलींच्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे अभियान पुढं पण उत्तमपणे चाललं पाहिजे अशाबद्दलची पण आमची आज चर्चा झाली आहे। आजही आपण देशामध्ये बघतो की जेंडर बेस्ड व्हायलन्स आजही होतो आहे। महिलांच्या बाबतीमध्ये जो हिंसाचार होतो आहे हा हिंसाचार थांबवणं हे आपल्यापुढचं एक मोठं लक्ष्य पण आहे आणि आव्हान पण आहे। याकरता सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे। डोमेस्टिक व्हायलन्सचा जो कायदा आहे हा कायदा पीडित महिलांच्या डोक्यावर धरलेली छत्री आहे आणि या कायद्यामुळे महिलांना संरक्षणसुद्धा मिळतं आहे। या विषयामध्ये आता खूप तक्रारी यायला लागल्यात। असं जाणवतं की ज्या तक्रारी येत आहेत कमिशनमध्ये त्यातल्या 40-45% तक्रारी या डोमेस्टिक व्हायलन्सच्या असतात, फॅमिली मॅटर्सच्या असतात। या सगळ्या विषयांना नीट थांबवणं खूप गरजेचं आहे। अशा ज्या तक्रारी येतात त्या तक्रारींची दखल घेणं आणि त्यांचं समाधान होईल, त्या कुटुंबामधला बेबनाव दूर होईल, पती पत्नी व्यवस्थित एकत्रित राहतील याकरता मोठ्या प्रमाणामध्ये समुपदेशन पण करावं लागतं। आणि म्हणून आता राष्ट्रीय महिला आयोगाने हे ठरवलं आहे की प्रत्येक जिल्ह्यांच्यामध्ये प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर्स झाली पाहिजेत आणि या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग येणाऱ्या काळामध्ये मोठं काम पण करतो आहे। पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये ह्या सिस्टीम्स असायच्या की मुलांशी बोललं जायचं, त्यांच्या जीवनामध्ये लग्नानंतर काय बदल होत आहेत हे सांगितलं जायचं। पण आता आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये आता कुटुंब पण आता सगळी विभक्त कुटुंब आहेत। या सगळ्या याच्यामध्ये
नवीन पिढीला हे सांगणारं कोणी फार नाही आहे आणि म्हणूनच आता ही आज काळाची गरज आहे की प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर्स झाले पाहिजे. मला हे सांगताना खूप छान वाटतं आहे की आता माननीय कलेक्टरांची जी चर्चा झाली आहे त्यानुसार त्यांनी आता सांगितलं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या वतीनं प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर आम्ही येणाऱ्या 8 तारखेला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं इथं ते उभं होईल. मला असं वाटतंय जरा नीट माहिती घ्यायला लागेल, पण कदाचित हे प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर जे आहे हे देशातलं अशा प्रकारचं पहिलं प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर असू शकेल. मी नाशिक कलेक्टरांचे खूप धन्यवाद करते की त्यांनी या विषयामध्ये उत्तम इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे काउन्सिलिंग सेंटर्स कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून उभे राहतील का असाही प्रयत्न राष्ट्रीय महिला आयोग करतो आहे. यासोबतच समाजामधले अनेक घटक आहेत त्यांना सोबत घेऊनसुद्धा अशा प्रकारचे काउन्सिलिंग सेंटर्स उभं करण्याचा मानस राष्ट्रीय महिला आयोगाचा आहे. मला विश्वास आहे की ज्या वेळेला हे असे काउन्सिलिंग सेंटर्स उभे राहतील आणि दोनही लग्न करणारी मुलं मुली यांच्याशी चर्चा होईल, बोलणं होईल, त्यांचं समुपदेशन होईल, पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना सहजीवन म्हणून त्या दोघांना काय काय करायचं आहे याबद्दलची जेव्हा नीट माहिती दिली जाईल, 2 कुटुंब दोघांची एकत्र येतात त्यावेळेला ती एक एक्सटेंडेड फॅमिली होते, त्यांच्या पण जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्यांनी पण या सगळ्या मुलांना सोबत घेऊन कसं चांगल्या पद्धतीने पुढं जायचं याबद्दलचं जेव्हा बोलणं होईल तेव्हा मला नक्की विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जसे जसे अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी वाढेल तसं तसं अशा ज्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या किंवा कुटुंबामधल्या बेबनावाच्या तक्रारी आहेत त्या नक्की कमी होतील असं मला वाटतं आहे. आणि राष्ट्रीय महिला आयोगानं यावर्षी पूर्णपणे या कामामध्ये आपल्याला झोकून देण्याचं ठरवलं आहे. महिलांवरील अत्याचाराचे जे काही प्रमाण आहे ते शासकीय कार्यालय आणि खाजगी आस्थापना यांच्यामध्ये सर्वाधिक कुठे आहे असं आढळून आलं? कुठे घडतंय? खरं सांगायचं तर कुठं जास्त आणि कुठं कमी असं म्हणणं चुकीचं होईल, पण ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत त्या घटना लगेचच थांबवणं, ज्या ठिकाणी महिलांना त्रास होतो आहे तिथं चुकीच्या लोकांना शिक्षा होणं हे सगळ्या समोर येणं हे फार गरजेचं आहे. ज्या वेळेला महिलांना हे दिसेल की त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला आहे आणि त्यांना न्याय मिळालेला आहे त्यावेळेला अजून पण पीडित महिला अजून अधिक जास्त संख्येनं पुढे येऊन याबद्दल बोलू लागतील असं मला वाटतं आणि त्याकरता सगळ्यांचे प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. नाही, मुळातच मी आता जसं म्हटलं की ओव्हरऑल देशामध्ये मुलींचा जन्मदर वाढतो आहे, पण एखाद्या क्षेत्रामध्ये तो जर त्याच प्रमाणामध्ये जर वाढत नसेल तर मात्र त्याची चिंता करायला हवी, त्याची कारणं पण बघायला हवी आणि सगळ्यात पहिल्यांदा तो जन्मदर वाढण्याकरता जे जे प्रयत्न करायला हवेत ते सगळे प्रयत्न शासनानं पण केले पाहिजे आणि त्यांच्यासोबत समाजमधल्या लोकांनीसुद्धा पुढं आलं पाहिजे. नाही, आता इथं ही जी मीटिंग होती ही सगळ्या विभाग प्रमुखांची आहे आणि आत्ता या क्षणी प्रत्येक विभागाकडनं किती तक्रारी आहेत अशा पद्धतीचा कोणता आकडा नाही आहे, पण मी जसं आत्ता म्हटलं की अधूनमधून या तक्रारी येतच असतात, त्याचं निराकरण करावं लागतं. पण आज जी आमची चर्चा झाली आहे ती अजून चांगल्या पद्धतीनं आपल्या ऑफिसमध्ये महिलांना सुरक्षिततेचं आणि सन्मानाचं वातावरण कसं मिळू शकेल याचा विचार आपण अधिक जास्त करायला हवा, जेणेकरून जर कोणी पीडित महिला असतील तर त्यांना विश्वास वाटेल की मी जर इथे तक्रार केली तर माझ्या तक्रारीला न्याय मिळू शकेल, असं वातावरण उत्तमपणे देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
तुम्ही म्हणता ते खरं आहे की अशा बाबतींमध्ये विशेषतः महिलांच्या करता जे कायदे बनलेले आहेत याच्याकरता वारंवार सेन्सिटायझेशनचे प्रोग्राम्स होणं खूप गरजेचं आहे. वारंवार हे सांगावं लागतं की अशा अशा पद्धतीने काम करा, ती गरज आहे. मला असं वाटतं की या विषयामध्ये जे महिलांचे कायदे आहेत, विशेषतः मी 2 कायदे म्हणते की जो पॉश आहे, जो सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेसचा कायदा आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्स आहे. या बाबतीमध्ये आपल्याला फार वारंवार लोकांना सांगावं लागतं, त्याच्याकरता अवेअरनेस निर्माण करावा लागतो. पण आज जी चर्चा झाली आहे कलेक्टरांशी त्या बाबतीमध्ये आम्ही काही आज चांगले निर्णय घेतले, काही गोष्टी बोललो आहे की कायदा माहिती पण असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज आम्ही इथल्या सगळ्या विभाग प्रमुखांना आग्रह केला आहे की महिलांना कायदा समजावा म्हणून आपण काही त्या विषयातले ब्रोशर पॅम्पलेट आपण करू शकतो का, ते केले पाहिजे. मी कलेक्टरांना आग्रह केला आहे की महापालिकेच्या मदतीनं जे जे आपल्याकडे शहरामध्ये होर्डिंग्सचे जागा आहेत त्या ठिकाणी या विषयाचे सोप्या भाषेमधले होर्डिंग्स लावले पाहिजे, जेणेकरून महिलांना असे काही कायदे आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांना न्याय मिळू शकतो, इथं दाद मागितली पाहिजे हे समजलं पाहिजे. अशा काही उपाययोजना करायला सांगितल्या आहेत. मात्र ही गोष्ट खरी आहे की अशा विषयांवर फक्त एकदा बोलून चालत नाही, तर वारंवार हे बोलावं लागतं. राष्ट्रीय महिला आयोग याकरता सतत प्रयत्न करत असतो. आमचे वेगवेगळ्या राज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे वर्कशॉप्स वारंवार होत असतात. पण मला हेही माहिती आहे की एकटा आयोग याच्याकरता पुरेसा नाही आहे. म्हणून आम्ही ज्या वेळेला राज्यांमध्ये जातो त्यावेळेला प्रयत्न करतो की तिथले राज्य महिला आयोगसुद्धा या विषयाकरता काम करतील. आम्ही त्यांना सोबत घेतो, आम्ही त्यांचे पण ट्रेनिंग्स करतो. यासोबतच ज्या सरकारी व्यवस्था आहेत त्यांनासुद्धा आम्ही सोबत घेऊन काम करत असतो. वेगवेगळे ज्या संस्था आहेत त्यांनाही सोबत घेऊन आम्ही काम करतो, जेणेकरून समाजामधल्या प्रत्येक घटकापर्यंत जर त्यांना आम्ही सोबत घेऊ शकलो तर त्यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून या विषयावर अवेअरनेस होऊ शकेल. असा प्रयत्न राष्ट्रीय महिला आयोगाचा नेहमी करता असतो, आम्ही तो करतोसुद्धा. परंतु देश पण खूप मोठा आहे आणि मी जसं आधी म्हटलं की प्रयत्न एकट्याचे पुरेसे नाही आहेत, तर हे सगळ्यांना सोबत घेऊन केले पाहिजे आणि कमिशन हे करण्याचा सतत प्रयत्न करतो आहे. नाही, मुळात असं बघा की मी जसं आत्ता म्हटलं की वेळ पण काय लागतो आहे याचा विचार करण्याची खूप गरज आहे. आपली लोकसंख्या खूप मोठी आहे आणि मी आत्ता असं म्हटलं की कुटुंब तुटण्याचे प्रमाणसुद्धा खूप जास्त वाढतं आहे. फॅमिली मॅटर्स खूप जास्त समोर येत आहेत आणि या विषयामध्ये हे जे सगळे मॅटर्स येत आहेत या सगळ्याचा ताण कौटुंबिक न्यायालयांवर खूप जास्त आहे. याचा ताण डालसावर आहे, याचा ताण कमिशनवर आहे, याचा खूप मोठा ताण पोलिसांवर सुद्धा आहे. त्यामुळे ह्या ज्या तक्रारी वाढत आहेत या तक्रारी जर वेळेतच जर नीट सांभाळल्या गेल्या, दोघांना बोलवून, अगदी आईवडिलांनासुद्धा दोन्ही मुलींना बोलवून त्यांचं जर काउन्सिलिंग करता आलं, त्यांच्यामध्ये जर सहमती करता आली तर मग हे ताण कमी होतात. आधीच जर हे सगळे पुरे झाले तर मग कोर्टापर्यंत हे जात नाहीत आणि मग हळूहळू हे ताण कमी होण्याच्या प्रक्रियेला आपण जातो. हे जे प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर आहे त्याचाच भाग आहे. पण आता ही सुरुवात आहे. असे आपल्याला प्रयत्न अनेक ठिकाणी, अनेक क्षेत्रामध्ये आणि अनेक रचनांनी करावे लागतील, तेव्हा हे थांबेल. पण जसं मी आत्ता म्हटलं की कोर्टाकडं एकदा मॅटर गेल्यानंतर ते कोर्टाला सोडवावं लागतं आणि एकंदरीतच येणारी केसेसची संख्या, असणारी कोर्टांची संख्या, हे सुद्धा समीकरण उत्तमपणे जुळवणं पुढच्या काळामध्ये एक चॅलेंजचा भाग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण वाढलंय. बदनामी होईल म्हणून महिला अनेकदा तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. तर या सगळ्या संदर्भामध्ये त्या महिलांना न्याय मिळावा आणि अशा प्रकारांना कुठेतरी चाप बसावा यासाठी काही महिला आयोगाकडून पुढाकार घेतला जावा. बघा, या सगळ्या विषयामध्ये एकतर जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेला आधी सगळ्यात ही गरज आहे की या घटना घडू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी. प्रिव्हेंटिव्ह मेजर्सच मोठ्या प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्याकरता आपण प्रयत्न करतो आहोत. काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दलची माहिती वारंवार महिलांच्यापर्यंत, विशेषतः कॉलेज गोईंग जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
पण त्यानंतरचा भाग हाच आहे की जेव्हा मॅटर सबज्युडिस होतं तेव्हा ते कोर्टाच्या कडे जेव्हा जातं तेव्हा त्यावर काही फार बोलता येत नाही. पण तरीसुद्धा आपण आता असंही बघतो की कोर्ट अशा घटनांची लगेचच दखल पण घेतो आहे आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय देण्याचा प्रयत्न करतो आहे. महिला ग्रामसभेच्या बाबतीत निर्णय घेतलेले काय आत्ता मी जे तुम्हाला विषय सांगितले की बेटी बचाओ बेटी पढाओला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक यश आपण त्याच्यामध्ये संपादन केले, पण तरी अजून आपल्याला काही चॅलेंजेस आहेत की जसं अजून बालविवाह होत आहेत, जसं जेंडर बेस्ड व्हायलन्स होतं आहे, असे अनेक विषय आहेत. या विषयांवर काम करण्याची खूप गरज आहे आणि म्हणून महिला ग्रामसभा जर प्रत्येक गावामध्ये झाल्या तर त्या ग्रामसभा या विषयामध्ये निर्णय घेऊ शकतात की आमच्या गावामध्ये जेही मूल जन्माला येईल त्याचं स्वागत आहे, तो मुलगा असो ना तर मुलगी असो. जेव्हा महिलाचे ठरवतात त्यावेळेला मग आपोआपच मुलींचं जन्माला येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ घेणं, त्यांनी त्या विषयामध्ये त्या दिशेनं काम करणं. आमच्या घरामध्ये आमच्या सुनेच्या बाबतीमध्ये आमच्या मुलीच्या बाबतीमध्ये आम्ही कोणताही कौटुंबिक हिंसाचार होऊ देणार नाही अशा प्रकारची त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणं. त्याकरता त्यांनी नुसती शपथ नाही आहे तर त्यांनी प्रत्यक्षामध्ये तसं आचरण करणं याकरता प्रयत्न करावे लागतात आणि महिला ग्रामसभा हा त्यातला एक खूप चांगला प्रयत्न असू शकतो. आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असं म्हटलं आहे की जागतिक महिला दिवसाच्या निमित्तानं मे बी त्याच्या पूर्वदिन जो असेल त्या दिवशी अशा प्रकारच्या महिला ग्रामसभा आपल्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये करता येऊ शकेल, ज्याच्यामध्ये अशा विषयांचा अवेअरनेस आपल्याला उत्तमपणे करता येऊ शकेल. काउन्सिलिंगची रचना काउन्सिलिंग सेंटरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे की तिथं अत्यंत प्रशिक्षित असा काउन्सिलर असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये हे जे सगळं आहे हे सगळं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. जी मुलं आता लग्न करणार आहेत, ज्यांना माझ्याकडे अशी अनेक, मला विशेषतः मी मुलांचं नाव घेते, ती मुलं मला म्हणतात की आता मी लग्न करणार आहे आणि मला असं वाटतं की माझी पत्नी छान राहावी, चांगली राहावी माझ्या घरामध्ये, तर तिने आनंदात राहावं याच्याकरता मी काय करू. मुलीसुद्धा विचारतात की आता लग्न होणार आहे तर मग माझ्या आयुष्यामध्ये काय बदल होतील त्याच्यामुळं, तर ह्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. असं मुलं उत्सुकतेने विचारतात त्यांना आपलं जीवन सुखकर करण्याकरता म्हणून. या काउन्सिलिंग सेंटर्सला अशी जी लग्न करणारी मुलं मुली असतील त्यांच्यासोबत छान बोललं जाईल, त्यांच्या कुटुंबांचं सुद्धा बोललं जाईल, त्यांचं प्रबोधन करेल असं म्हणायचं नाही आहे मला, पण त्यांना ज्या नवीन ज्या जबाबदाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये येत आहेत तर ते सहजीवन कसं चांगलं असू शकेल याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं जाईल. मुळामध्ये असं आहे की आयोगाचे स्वतःचे आपले कायदे आहेत, जे कायदे विधानमंडळानं, लोकसभेनं, राष्ट्रीय महिला आयोगाचं आणि राज्यांनी त्यांनी ते बनवलेले आहेत. त्यामुळे त्या कायद्याची स्वतःची आपली एक फ्रेम आहे. मला असं वाटतं की मला हे वाटतं किंवा मला ते वाटतं असं म्हणण्याच्या ऐवजी त्या कायद्यांमध्ये काय आहे त्याला घेऊन आपण सर्वांना न्याय देऊ शकू अशा पद्धतीने आपण पुढं गेलं पाहिजे. त्यात जर काही बदल करायचे असतील तर ते वेगळ्या पद्धतीनं ते त्या सभागृहात जाऊनच ते बदल होतात. खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.